ऑपरेशन सिंदूर नंतर आता एकीकडे सुरू असतानाच भारत चीन सीमेवर महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या। कारण भारताच्या तिन्ही सैन्य दलाने संयुक्त युद्धाभ्यास केलाय। ऑपरेशन तिस्ता प्रहार असं त्याचं नाव होतं। 8 ते 10 या मे महिन्यामध्ये 8 ते 10 या दिवसामध्ये हा युद्धाभ्यास पार पडलाय। याच्या नावाला देखील विशेष महत्त्व आहे, कारण तिस्ता नदीचा उगम सिक्कीम पासून होतो, सिक्कीम मधून होतो किंबहुना, आणि त्या ठिकाणाहून चीनची सीमा खूपच जवळ आहे। भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात चीनही उतरणार का असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडलेला। मात्र भारताने चीनच्या सीमेलगत इतका धाडसी आणि जाहीर युद्धाभ्यास करणं, यातून चीनला कठोर संदेश पोहोचला असावा। आपल्यासोबत आहेत सोमेश। एकीकडे पाकिस्तानशी संघर्ष सुरू होता आणि त्याचवेळी चीनने पाकिस्तानच्या पाठीशी असल्याचे संकेत दिलेले होते, तसं सांगितलेलं होतं, आणि त्याचवेळी इकडे अशा प्रकारे युद्धाभ्यास होणं चीनला एक मेसेज देण्याचाच प्रयत्न आहे। सोमेश, अश्विन, तिस्ता प्रहार या युद्धाभ्यासाचं विशेष वैशिष्ट्य आहे की आर्टिलरी, इन्फंट्री, पॅरामिलिटरी अशा विविध सर्व ज्या आपल्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या एकत्रितपणे हा युद्धाभ्यास करतात। आणि या युद्धाभ्यासाचा थेट संबंध हा चीन सोबत आहे। त्याचं कारण असं आहे की चीनच्या सीमेलगतच हा युद्धाभ्यास केला गेला, त्यामुळे चीनच्या सीमेवर सुद्धा भारतीय लष्कर किती सुसज्ज आहे हे सांगण्याचा प्रयत्न या युद्धाभ्यासातून झाला होता। आणि या युद्धाभ्यासानंतर आता 1962 ची स्थिती राहिलेली नाही। भारत हा सर्वच सीमांवर अतिशय कठोरपणे आणि सुसज्जपणे आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी उभा आहे। हा मेसेज यातून जगभरात गेलेला आहे। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।